पालीनंतर लगेचच महाडला निघालो आम्ही. वैदूची गाडी, वैदू बसली आहे. वैदूच्या काकाची गाडी वैदू मध्ये आहे. आणि इथं आमची गँग आहे. हा, तिथं वैदूची गँग आहे, इथे यशची गँग. महाडला पोहोचलेलो आहोत आम्ही आणि ही आहे महाडची पार्किंग. 100 meters, turn right toward Khopoli Ganpati Mahad Road. कुठेही पार्किंग लावायची असेल ना, तिथे पार्किंगचे पैसे घेतले जातात. आणि त्यानंतर आम्ही इथं लाईनला लागलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता की एवढी लाईन होती, खूप वेळ लागला. आणि त्यातल्या त्यात आम्ही ह्या लाईनमध्ये होतो तेव्हाच त्यांची आरती देखील 7ची होती, तर ती सुरू झाली. तर त्यामुळे लाईनमध्ये आम्हाला जास्त वेळ उभं टाकावं लागलं. भरपूर लोक ना खालती बसले होते. तर त्यानंतर मग आम्ही पण खाली बसलो. खूप वेळ लागला आरतीला देखील आणि ती आरती देखील आम्हाला ऐकायला भेटली, पाहायला देखील भेटली. यशनी शूट केलेले आहेत देवांचे अभिषेक वगैरे करते वेळेस, तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाचा अभिषेक करते वेळेस ते तुम्हाला पाहायला भेटेलच. आणि गणेश जयंती झाल्यानंतर आम्ही गेलेलो आहोत अष्टविनायक यात्रा करण्यासाठी. तर त्यामुळे ना जिथे तिथे ना पूर्ण अष्टविनायकच्या सगळ्या गणपती मंदिरांना हे खूप सुंदर ना डेकोरेशन केलेलं, पालखी वगैरे खूप सुंदर सजलेली होती. आणि हे जे आहे ना सगळं फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे. श्री दत्तात्रेयचा अवतार स्वामी खूप सुंदर असं केलेलं आहे. ते तुम्हाला ना शॉर्टमध्ये देखील मी खूप सुंदर शेअर करणार आहे रील्स. मंदिराची प्रतिकृती इथे बनवलेली आहे. तर असं आहे मंदिर. आरती झाली की लगेचच फटाफट लाईनी पुढे गेल्या आणि आमच्या सर्वांचं छान असं दर्शन झालं. बाप्पांचं डोकं ठेवून छान पाया देखील पडता आलं. आणि त्यानंतर थोडा वेळ आम्ही इथे बसलो. मंदिराचं इथे तळं देखील आहे. त्या तळ्यामध्ये ना गणपती बाप्पाची मूर्ती निघालेली आहे आणि ती मूर्ती दगडाची खूप सुंदर आहे. तर तिथे मंदिराच्याच बाजूला मंदिराच्याच आवारामध्ये त्या मूर्तीची स्थापना देखील केलेली आहे. तर त्या मूर्तीचं देखील तुम्हाला बाप्पांचं दर्शन मी देणार आहे. तर हा पूर्ण हे गणपती बाप्पांचं मंदिरच आहे. पूर्ण असं खूप मोठं मंदिर आहे आणि खूप सुंदर होतं. तर ही आहे ती मूर्ती जी गणपती बाप्पाची त्या तळ्यामध्ये निघालेली आहे. रात्र झाली होती, खूप छान आणि प्रसन्न वातावरण वाटत होतं आणि खूप शांत थंड हवा सुटत होती. मस्त वाटत होतं एकदम. जानेवारीचा महिना होता. महाडच्या गणपती बाप्पांचं नाव वरदविनायक आहे. आणि आत्ताशी आम्ही निघालो. मुलांना लागली होती भूक, तर इथे स्नॅक्स घेतलेला आहे. वडापाव भजी वगैरे घेतले आहेत आणि ते देखील आम्ही देखील खाल्लो. आणि वडापाव पॅक करून घेतला. मुलांनी खाणार बोलले आणि नंतर मुलांना खायचे नव्हते, तर ते पॅक करून घेतलो आम्ही आणि पुढे निघालेलो आहोत पुढच्या यात्रेसाठी. आणि ना जाते वेळेस तुम्हाला एक झालेली मजा मी शेअर करणार आहे. तर इथे आम्ही स्नॅक्स वगैरे सगळं खाल्लं वगैरे आणि आम्हाला पुढे निघायचं होतं ओझरला. तर ओझरला आम्ही निघालो. तर असं झालं आहे की जाते वेळेस खूप जास्त ना ट्रॅफिक लागलेली होती. आणि पुढे 10 वाजता आम्ही विचार केला की जेवण करू कुठल्या तरी एखाद्या हॉटेलवरती थांबून. आणि पुढे गेलो. मागे पुढे 2 गाड्या होत्या, तर आमची गाडी इतकी पुढे गेली, 15 मिनटं पुढे गेली. तर त्यामुळे कसं खूप उशीर झाला आणि 12 वाजून पण गेले आणि सगळे हॉटेल झाले बंद. तर आम्हाला कुठलाच हॉटेल दिसला नाही. एक होता कॅफे. मग तिथे आम्ही मॅगी बनवायला सांगितली आणि तीच मॅगी आम्ही खाल्ली. आणि असा होता ओझरचा प्रवास. पुढे देखील तुम्हाला शेअर करेल पुढच्या व्हिडिओ.